नाशिकच्या इगतपुरीमध्ये पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला। तालुक्यामधील कित्येक एकरावरील शेती पावसामुळे जमीनदोस्त। नाशिकमध्ये पावसामुळे डाळिंब बागांचं मोठं नुकसान। जोरदार सरींमुळे डाळिंबाची फुलगळ, तर ओलसर हवामानामुळे डाळिंबावर तेल्या आणि करप्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता। अवकाळी पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। 2 दिवस जिल्ह्यामधील बहुतेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। कापणी करून ठेवलेले धान्य भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं बरंच आर्थिक नुकसान। वाशिमच्या लघु पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा शेतकऱ्यांना भोवला। उकळी बॅरेजचं पाणी शिरलं शेतात। शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सुड्या तरंगल्या पाण्यावर। जालन्यामध्ये दमदार पावसाचा कापूस पिकाला सुद्धा फटका। पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाचं नुकसान। नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। पश्चिम विदर्भामध्ये जोरदार पावसाचा सोयाबीन आणि कापसाला सुद्धा फटका। वेचणीला आलेला कापूस तर सोंगणी केलेल्या सोयाबीनचं मोठं नुकसान। मराठवाड्याला नैसर्गिक आणि मानवनिर्मित